स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आज तुम्हाला सगळं काही वेगळं वेगळं दिसत असेल तर ते ह्यासाठी की मी माहेरी आलेली आहे आणि माहेरची ही सकाळ जी मी आता तुम्हाला दाखवते। तर सकाळी उठल्यानंतर माझी एक ठरलेली जागा आहे, ह्या जागेवर येऊन मी बसते का तर इथे खूप गार वाटतं सकाळ सकाळी आणि स्पेशली आता उन्हाळा असल्यामुळे खूप जास्त गरम होतं घरामध्ये। तर त्यामुळे सकाळी उठल्यानंतर मी इथे येऊन बराच वेळ बसते। थोडा वेळ मी वर गेली होती राऊंड मारायला वगैरे। आणि सध्या आता इथे आल्यानंतर माझं कुठलंच रुटीन किंवा रुटीनशी रिलेटेड व्हिडिओज मला आता अपलोड करता येणार नाही आहेत, कारण माहेर म्हटलं की फुल ऑन आराम आपण सगळ्याच जणींचा असतो। तर त्यामुळे जसे काही मला क्लिप्स वगैरे मी थोडेफार शूट करून ठेवेल तर तसे मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर थोडे दिवस इथून पुढे आता असेच काही आपले व्हिडिओ असणार आहेत, कारण घरातल्या कामांना तर आता पूर्णपणे सुट्टी आहे। आणि इकडे त्यांच्या घराला म्हणजे आईबाबांच्या घराला लागूनच जवळच हे पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे। तर सकाळ सकाळी म्हटलं दर्शन घेऊयात म्हणून मी इकडे आली होती। तर ह्या मुलाची मी तडमड बघितली, म्हणजे शूट करताना अचानक माझं त्याच्याकडे लक्ष गेलं। त्याला घंटा वाजवायची होती पण हात मात्र त्याचा पुरत नव्हता। थोडा वेळ मी त्याला कॅप्चर केलं। लास्टला मग त्याने झाडू घेतला होता आणि झाडूने ती घंटा वाजवली होती। त्यानंतर आता खूप जास्त स्वतःकडे लक्ष दिलं जाणार आहे इथे, कारण इथे कुठलंच रुटीन नाही ना, टिफिन नाश्ता कसलीच धावपळ नसते सकाळ सकाळी। तर हे मी रात्री आल्याला भरून ठेवलं होतं, कारण ते वरच होतं, आधी खेळतच आला होता गाडीमध्ये, त्याच्याकडेच होतं ते। तर आल्याबरोबर मी त्यात फिल्टरचं पाणी भरून ठेवलं होतं आणि म्हणजे पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। तर हे भरपूर दिवस झालं मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं, पण 1 ते 2 तास त्याचा वापर झालेला आहे, असं मध्ये वापरच होत नव्हता। आणि आता इकडे खूप गरमी असते, तर त्यामुळे म्हटलं आता इथे तरी त्याचा वापर करूया। जेव्हा ते नवीन आणलं तेव्हा झालं होतं 1 महिनाभर वगैरे रेग्युलर यूज मी ते केलं होतं आणि बऱ्याच प्रकारचे त्यात मी काकडीचं वगैरे असं ज्यूस वगैरे टाकून ते बनवत होते मी हा आईस रोल। पण ते कसं नव्याचे 9 दिवस असतात तर तेवढ्यापुरतं झालं होतं, पण त्यानंतर मात्र जे काही ते अडगडीत पडलं तर परत होतच नव्हतं काही। आता मी आठवण करून ते सोबत घेतलं होतं, म्हटलं तिथे गेल्यावर आता उन्हाळा असल्यामुळे करूयात। तर इथे आता आंघोळ व्हायची होती माझी अजून, पण त्याआधी मी हे आईस फेशियल म्हणू शकतो किंवा मसाज म्हणू शकतो, तर ते मी केलं। त्यानंतर परत पुन्हा एकदा ते ना आपल्या स्किनच्या हीटमुळे ते वितळतं, त्यामुळे पुन्हा एकदा ते भरून ठेवलं मी आणि फ्रीजरमध्ये ठेवले। परत पुन्हा एकदा रात्री करेल मी तसं, कारण खूप जास्त गरम होतं दिवसभर। त्यानंतर इथे आलं तर मला दही मागवलं होतं मी, कारण यांच्या इकडचं दही इतकं छान असतं चवीला। आता दहीची चव तुम्ही म्हणाल की सारखीच असते, पण नाही, खरंच इकडचं म्हणजे मला वाटतं दुधामुळे दह्याची चव बदलत असेल। मी घरी लावते दही, नाशिकला असते तेव्हा पण त्यापेक्षासुद्धा मला इकडचं खूप जास्त आवडतं। तर तेव्हा पप्पांनी आम्ही जायच्या आधीच आणून ठेवलं होतं। तर त्याला मला तडका द्यायचा होता आणि कढीपत्ता नव्हता, तर मी पप्पांना पाठवलं होतं, तर त्यांनी एवढा असा कढीपत्ता मला आणून दिला। तर इथे आता मी त्या दहीला तडका देण्यासाठी ते सगळं आधी निवडून ठेवते, हा सगळा कढीपत्ता बाजूला करून ठेवते, कारण घरातही नव्हता, वापरायलाही होईल आणि दहीला तर एवढा काही मला लागणार नाही, थोडंच लागेल, तर तेवढा बाजूला काढून ठेवते। आणि थोडीशी आईला मदत म्हणून तसं तर ठरवलेलं खूप काही असतं की तिथे गेल्यावर ह्या रेसिपीज करेल, असं त्यांना खाऊ घालेल, हे करेल ते करेल, पण इथे आल्यावर माहिती नाही काय अंगात लाकडं घुसतात, काहीच करावं असं वाटत नाही। आणि कसं तरी एक 5 ते 7 मिनिटात मी त्या दह्याला तडका दिला, पण एवढं गरम होत होतं किचनमध्ये, तर मला थोड्या वेळासाठी वाटलं की बापरे आई कसं करत असेल इथे स्वयंपाक वगैरे, कारण माझ्याकडे समोरच खूप मोठी विंडो असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात तरी हवा असते, किंवा वातावरण तिकडचं जरा इकडच्यापेक्षा हीट कमीच आहे आणि जळगावचं ऊन म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे। तर मला खूप कसं तरी झालं थोड्याच वेळात, तर मग फक्त तेवढाच तडका काय तुम्ही दिला दहीला आणि पटकन बाहेर जाऊन बसले होते। आणि आई मला सारखी म्हणत होते हे करू नको ते करू नको, पण म्हटलं बाई करू दे थोडंफार, मला शूट होईल म्हणून मी ते करत होते खरं तर। आणि खरं सांगायचं झालं तर माहेर असो किंवा कुठे दुसरीकडे मी कुठे बाहेर गेले की मला थोडंसं शूट आणि असं मोबाईल हातात घेऊन किंवा स्टँड सोबत मिरवणं ते जर मला ऑकवर्ड वाटतं तर होतच नाही सहसा बाहेर गेले की शूट माझ्याच्याने। घरीच काय ते मी तेवढं करते, पण आता म्हटलं जरा मला जास्त दिवस राहायचं आहे आणि एवढ्या दिवसांचा गॅप, त्यापेक्षा काहीतरी थोडं आपण शेअर करूयात म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतला होता खरं तर। आणि मला वाटतं मीच नाही, अशा बऱ्याच यूट्यूबर असतील की ज्या घरी खूप छान छान किंवा मग व्हिडिओज वगैरे बनवायला ते म्हणजे कम्फर्टेबल असतात आपल्या जागेमध्ये, पण दुसरीकडे कुठे गेलं की जरा आवड वाटते किंवा मग समोरचे सुद्धा अनकम्फर्टेबल असतात आणि मला तसं कोणाला असं जाणून दिलेलं आवडत नाही किंवा त्यांना आवडत नाही तरी पण आपण बळजबरी करतो, हेही मला आवडत नाही।
तर म्हणून सुद्धा मी कुठे बाहेर गेले की फारसं करत नाही. आणि खरंच तसं तर मला इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी कामच नाही करत स्वतः, माझंच काही रुटीन नाही तर काय शेअर करावं हा मोठा प्रश्न असतो. पण ह्यावेळेस म्हटलं आता, आणि मी सहसा फार दिवस गावी राहतच नाही, माहेरी जरी आले तरी 1 ते 2 दिवस. पण आता म्हटलं ह्यावेळेस मध्यंतरी मला तब्येतही माझी बरी नव्हती, तेव्हा आईसोबत यायचं होतं, पण तेव्हा मी फक्त व्हिडिओसाठीच आले नव्हती की आधीला सुट्टी तरी काहीतरी थोडंफार करूयात आपण चांगले कंटेंट वगैरे, म्हणून मी तेव्हा आली नव्हती. आणि आता आली तर आता आधीला सुट्ट्यासुद्धा आहेत, त्यामुळे एक चाललं आहे एक 8 ते 10 दिवस राहूयात म्हणून. तर एवढ्या दिवसांचा गॅप पडण्यापेक्षा मी थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करत राहील. लाँग व्हिडिओ नसेल, नाही आला एखाद्या वेळेस तर शॉर्ट तरी मी अपलोड करायचा प्रयत्न करेल. आणि इथे आल्यापासून आधीचं मात्र 1च दिवस झालेला आहे अजून, पण तरीसुद्धा काय दिवसभर ते फ्रीजमधून रसना आहे, ज्यूस वगैरे आहेत, तर तेच चाललं आहे, सारखं तेच पितो आहे. आणि ते काही जास्त बोलताही येत नाही त्याला. लगेच आई आणि नाना म्हणजे माझे आईवडील मलाच बोलतात की थोडंसं तरी त्याला मोकळं राहू देत जा, सुट्ट्यांमध्ये आलेलं आहे म्हणून हे ते. पण सारखं फ्रीजमधलं खाणं चाललं आहे त्याचं. आणि इथे आल्यावर त्याला काहीतरी पॉवर मिळाल्यासारखं होतं प्रत्येक वेळेला. तो खूप मला येड्यात काढतो इथे आल्यावर, म्हणजे ऐकत नाही माझं, कारण त्याला सपोर्टर खूप जास्त मिळून जातात म्हणून. तर झालं असं की मी सगळी तयारी केली दहीला तडका वगैरे देण्यासाठी. म्हटलं तुमच्यासोबत याआधीसुद्धा मी एक शॉर्टमध्ये शेअर केलेला आहे, पण म्हटलं डिटेलमध्ये करूया. पण नेमकं इथे झालं असं की कॅमेरा सेट करायला त्याला नवीन पहिल्यांदा मी इथे शूट करते, तर मला कल्पनाच नाही आली. आणि मी कॅमेरा आधीला बघायला सांगितलं, त्याने बघितलं, पण चुकून त्याने जेव्हा मी मेन रेसिपी बनवत होती तेव्हाच कॅमेरा बंद करून ठेवला. त्याला असं वाटलं की कॅमेरा सुरू आहे, तो पुढे निघून गेला आणि माझ्याही लक्षात नाही आलं की एकदा आपण चेक करावं. तर दडका वगैरे देऊन झाला होता दह्याला, आणि त्यानंतर मग मी बघायला गेलं तर कॅमेरा ऑफ होता. आणि हे असं खूपदा होतं माझ्यासोबत, काही रेसिपी असते किंवा काही स्पेशल शूट करायचं असतं तर सगळं संपून जातं, सगळं झाल्यावर मी कॅमेरा बघते तर तो बंद असतो आणि खूप मनस्ताप होतो अशा वेळेला. पण असं त्यानंतर मी तुम्हाला फायनल दाखवलं होतं, कारण ह्या आधीसुद्धा मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्हाला आता मी शॉर्टमध्ये सांगते. तर जसं की आपण भाज्यांना वगैरे तडका देतो, तर तसं मी सगळ्यात आधी दहीमध्ये मीठ कालवून खालीच त्याला घोटून घेतलं होतं, म्हणजे मीठ मिक्स करून घेतलं होतं दह्यामध्ये. त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिंग घेतला होता. तेलात जिरे, मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा मी तेलातच घालून देते. छान अशी कडक कुरकुरीत होऊन ती येते जेव्हा आपण तडका देतो दह्याला, तेव्हा दहीमध्ये सुद्धा खूप छान ती लागते. तर इथे माझा तडका देऊन झालेला होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं तर इथे आपलं तडका दही तयार आहे. आणि मला इथलं दही खूप आवडतं, त्यामुळे ते जोपर्यंत मी जेवढे दिवस इथे राहणार आहे तर रोजच्या जेवणात तर ते असेलच. आणि खरं तर दही मला कसंही दिलं तरी ते मला खायला तितकंच आवडतं, पण हे असं तडका दिलेलं खास करून जास्त आवडतं, कारण प्रत्येक वेळेला गोड साखर वगैरे घालून ते सारखं सारखं थोडं बोर वाटायला लागतं. थोडंसं चेंज म्हणून मी ते केलं होतं. आणि इथे आता सकाळी आव्हाना निघायचं होतं लवकर, तर मग त्यासाठी आमचं काही सामान होतं थोडंफार, तर ते त्यांच्यासोबत मी पाठवत होते. कारण मग नेक्स्ट टाईम आता ते गाडी घेऊन येतील याची काही शक्यता नाही, कदाचित आम्हालासुद्धा जावं लागेल इकडनं. म्हणून जे काही द्यायचं होतं मला, पापड वगैरे थोड्या आईने दिले होते पुन्हा एकदा, थोड्याफार डाळी होत्या, काही भांडी होती थोडीफार, तर ते सगळं मी त्यांच्यासोबत पाठवून दिलं. आणि सकाळी कसं असतं, ऑलरेडी उशिरा उठणं होतं तिकडे असलो म्हणजे, आणि त्यानंतर मी यांची जायची लागलीच घाई होते, त्यामुळे रात्रीच मी ते सगळं ठेवून घेतलं होतं गाडीमध्ये. आणि गावी आलं की असं खूप छान वाटतं की बरेचसे लोक आपल्याला खूप दिवसांनी किंवा काही काही जण तर आपल्याला वर्षांनी भेटत असतात. तर तसंच माझं झालं. तरी ह्या जे दोघं काकू आहेत, तरी ह्या माझे आई वडील जेव्हा म्हणजे रेंटच्या रूमने राहायचे तेव्हा त्यांच्या घराशेजारी हे राहायचे, तर त्या मला खूप वर्षांनी भेटल्या, तर त्यांच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थोड्या वेळ त्या थांबल्या. त्यानंतर इथे यांचं बापलेकांचं क्रिकेट खेळणं चाललं होतं रात्री. पप्पा तुम्ही सकाळी निघून जाल तर थोडा वेळ माझ्यासोबत खेळा म्हणून. आणि त्यातल्या त्यात एक 5-10 मिनटं खेळलं, तोपर्यंत त्यांचा बॉल हरवला. तर आधी तो बॉल तिकडे शोधत होता एवढ्या अंधारात. आणि रोज संध्याकाळी रात्रीच्या वेळेला आईन त्यांचे ते असे खूप सारे गायी येऊन जमलेले असतात अंगणामध्ये. आज थोडं कमी होते, 1-2च जणी दिसल्या मला, पण ते खूप आवडतं. आधीला सुद्धा खूप आवडतं, आधी सारखे त्यांना पोळे आणून खाऊ घालतो. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.